संपूर्ण यंत्रणा कामाला लावतात. हा गुण खरंच घेण्यासारखा आहे. दरम्यान विकास आणि रोजगाराच्या बाबतीत खूप मागे असलेला बंगाल आता तरी प्रगती करतो का हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रामधल्या 2 मतदारसंघांमध्ये आज विधानसभेसाठी पोटनिवडणुकीचा मतमोजणी झाली. बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा या मतमोजणीमध्ये विजय झाला. 2,18,930 मतांनी सुनेत्रा पवार या बारामती विधानसभा मतदारसंघामधून विजयी झाल्या. आज खरं तर मी सर्वच बारामतीकरांचा मनापासून खूप खूप आभार मानतो. आदरणीय दादांसाठी त्यांनी यावेळेस मनावरती ही निवडणूक घेतली आणि एक इतिहास जो सर्वच बारामतीकरांचे माझे कुटुंब आहेत त्यांनी दादांच्या प्रेमासाठी घडून आणलं, म्हणून त्यांचा पहिल्यांदा सर्वांचा मनापासून मी खरंच आभार मानतो. वहिनींनी नुसतं नाही, आम्हाला सगळ्यांची भावना अशी आहे की सारखं आम्ही बोलत आलोय की दादांच्या बिना कधीच वाटलं नव्हतं एका निवडणुकीसाठी आम्हाला समोर जायला लागेल, पण तसं नियतीमुळे झालं. आणि 2 दिवसापूर्वी भोर तालुक्यात पण एकदम वाईट घटना घडली आहे त्या चिमुकलीच्या संदर्भात. तर आम्हाला कोणालाही वाटत नाही की हा आनंदाचा दिवस आहे. आज खरं तर मनात घेतलं तर वहिनींनी त्यांच्या विचारापासून तातडीने कसं त्या मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळेल ते मनात घेतलंय. तेच आमच्या सर्वांची भावना. जल्लोष, मी पण सर्वांना विनंती करतो की कोणी जल्लोष नका करू. सर्वांनीच एकत्रित कष्ट घेतलेत. आमचे पोलिंग एजंट्स असू द्या, पक्षातले सगळे कार्यकर्ते असू द्या, सर्वच मतदारांना सर्वांचंच मी मनापासून आभार. नाही, मी एकट्याने नव्हतं काय केलं. आम्ही नाही, त्या बघा मी तुम्हाला आताच बोललो ही वेळ तशी नाही बोलायची. मी आधी पण बोलत आलोय की 29 मध्ये लोकांची आशा आहे. मी सातत्याने बोलत आलोय मी सर्वांसाठी काम करणार आहे. मी आधी बोललो मंगळवारी जनता दरबार घेणार, पण नंतर मी सांगितलं की दर गुरुवारी घेणार, कारण सोमवार मंगळवारी आम्ही तिथं मुंबईला असतो. आणि असं काय नाही की 29 ची तयारी चालू आहे. मी सारखं बोलत आलोय की दादा एक आधार म्हणून होते सर्व बारामतीकरांसाठी, आणि वहिनी जेव्हा मुंबईत असतील मी पण माझ्या स्वतःनी कष्ट घेऊन सर्वांना तो आधार दिला पाहिजे आणि काम करायला पाहिजे. नाही, त्याच्याबद्दल मला माहिती ते आम्हाला काल कळालं. आम्हाला सर्वांची इच्छा होती की ते आमच्या बरोबर म्हणजे पक्षातच असायला पाहिजे होतं. भरपूर क्रीडाच्या संपर्कातल्या लोकांनी मला काल फोन लावले, पण आजचा दिवस थोडा महत्वाचा होता म्हणून त्याच्यात काय आम्ही जास्ती चर्चा नाही करू शकलो. आणि आता बघू त्याच्यात पुढे काय आम्ही जर सीएम साहेबांशी बोलू शकलो आम्ही कदाचित चर्चा करू. दादा, या निवडणुकीमध्ये अनेक पक्षांनी तुमची मदत केली. पुढचं या ठिकाणी कशा पद्धतीने वाटचाल असेल, या पक्षांचा कशा पद्धतीने? नाही, मी तुम्हाला सारखं सांगत आलोय सर्वांनी ही निवडणूक दादांसाठी त्यांच्या स्वतःच्या हातात घेतली. दादांना आणि वहिनींना तसंच सर्वांनी तो आधार दिलाय. जर त्यांनी भविष्यात काय त्यांची रणनीती ठरवली असेल ती त्यांच्यावर. 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंचं वक्तव्य विलिनीकरणाची चर्चा आहे ती थांबली आहे.
या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या किंवा आपण म्हणूयात की दादांसाठी पाठिंबा दिला, आगामी काळात दोन राष्ट्रवादी किंवा तुमच्या राष्ट्रवादीची वाटचाल कशा पद्धतीने असेल? ते मी स्वतः एकटा नाही ठरू शकत. सर्वच पक्षातले ज्येष्ठ नेते असतील आणि जर विलिनीकरण दोन्ही पक्षांचं व्हायला लागतं तर मग दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी जर तसं ठरवलं नाहीतर तशी चर्चा केली तर आपण तेव्हा बघू. आणि बारामतीनंतर राहुरीची अपडेट घेऊयात. राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले हे विजयी झालेत. गोविंद मोकाटे यांचा पराभव करून अक्षय कर्डिले